ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा नेरळ येथे उत्साहात संपन्न झाला। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा गौरव करण्यासाठी कर्जत प्रेस क्लब तर्फे या मानाच्या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाच्या सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत यांना प्रदान करण्यात आला, तर जिल्हास्तरीय स्वर्गीय सुनील दांडेकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांना देण्यात आला आणि तालुकास्तरीय स्वर्गीय धर्मानंद गायकवाड स्मृती पुरस्कार युवा पत्रकार मोतीराम पादीर यांना देऊन सन्मानित करण्यात आलं। नेरळ येथील मंडलिक सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे, अजय सावंत यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात संतोष पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। तसंच त्यांनी सुरू केलेला माथेरान महोत्सव पुन्हा सुरू करावा अशी मागणीही यावेळी माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी व्यक्त केली। पुरस्कार स्वीकारताना प्रकाश सावंत यांनी सध्याच्या पत्रकारितेतील आव्हानांवर भाष्य करत सांगितलं की पत्रकारांनी सातत्यानं विषयांचा पाठपुरावा केल्यास प्रशासनालाही काम करावं लागतं। तर सुधाकर घारे यांनी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं अधोरेखित करत माथेरान महोत्सव पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असंही आश्वासन दिलं। अनेक दबाव येत असतात, राजकीय दबाव असतील, कोण तुम्हाला ट्रोल करत असेल, कोण तुम्हाला अजून काही दबाव करत असेल, पण सत्यता समोर आणण्याचं काम जर कोण करत असेल ते रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब करत असतात। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास रेकंडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन दरवेश पालकर यांनी केलं। कर्जत येथील या भव्य आणि प्रेरणादायी सोहळ्यानं पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्जत प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली होती।